मुझे तो हमेशा बड़ा गर्व रहा है कि जब कभी भी मैं अस्पताल गया हूं तो मैंने हमेशा अपने भारत में जो चिकित्सा है उस पर विश्वास रखा है, विदेश कभी नहीं गया। यहाँ से जो हमारे पदार्थ हैं वो विदेश जाएं बजाय इसके कि वहाँ के पदार्थ हमारे पास आए। इथे 3 वीर बसलेले आहेत, बाळाजी, बच्चन आणि बाळ ठाकरे। You are our future and the future of mankind. So come to this world happy, healthy, intelligent and brave. Be creative and loving with qualities of leadership. Let us play harmonious music and healing sounds of ancient traditions to you. Listen closely, precious one. Listen to the vibrations of pure and beneficial mantras, which will help you to grow and bring you sound health and noble thoughts. These mystical sounds will stay with you every moment. They will make your journey pleasant and joyous. Amitabh Bachchan and Balasaheb Thackeray have come together to launch the book Ayurvedic Garbh Sanskar, The Art and Science of Pregnancy. Mr. Amitabh Bachchan ji, may I say one line which I'm sure many of us echo here. There are people who have loved you and known you, but I have this one statement said by a friend of mine which probably sums it up very nicely. It says, I am honored and humbled to have lived in the era of Amitabh Bachchan. May I request you, sir, to please address us. परम आदरणीय बाला साहब, डॉक्टर तांबे, उद्धव जी और मंच पर उपस्थित सभी अतिथिगण, देवियों और सज्जनों, मैं इसे अपना बहुत बड़ा सौभाग्य मानता हूँ कि आज मुझे यहाँ इस अवसर पर आमंत्रित किया गया और मेरे हाथों इस पुस्तक का विमोचन करवाया गया। जैसा कि अभी आपको बताया गया, बाला साहब ने ही मुझे डॉक्टर तांबे से परिचय करवाया और तत्पश्चात बहुत से उनके कार्यक्रमों में मैंने भाग लिया और उनमें भाग लेने का भी मैं ऐसा मानता हूँ कि ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य रहा। बाला साहब ने जब आज के कार्यक्रम के लिए मुझे आमंत्रित किया तो पता नहीं मैं इसे उनकी उदारता मानूं या जो हमारे घर में परिस्थिति उसे मानूं जिनकी वजह से मुझे यहाँ बुलाया गया। लेकिन दोनों ही बराबर के हैं। बाला साहब ने हमेशा मुझे अपनी उदारता दिखाई है और जिस तरह की स्थिति हमारे अपने निजी घर में है उसे भी देखते हुए मैं बहुत आभारी हूँ कि डॉक्टर तांबे ने आज का विमोचन मेरे हाथों से करवाया और ये पुस्तक मुझे भेंट की ताकि मैं इसे ले जा करके और अभिषेक और ऐश्वर्या को भेंट कर सकूं। उनके आने वाले जीवन में वो सहयोगी होगा। इससे पहले आपने देखा कि कैसे डॉक्टर तांबे ने बहुत सा ही अद्भुत कार्य किया है आयुर्वेद के क्षेत्र में और देश विदेश में इनका नाम होता रहा है। बहुत सी ऐसी कामकाज होते हैं हमारे देश में जो हमारे पुराने संस्कारों से संबंधित होते हैं, लेकिन हम उन्हें भूल जाते हैं या उनको याद नहीं करते। और जब कभी भी हमारे पुराने संस्कारों के बारे में बात होती है और जो हमारे पास जो हमें एक अमूल्य तोहफा मिला हुआ है उसे हम कभी देख नहीं पाते हैं और देश विदेश में जाते हैं वहाँ के इलाज करवाने के लिए। मुझे तो हमेशा बड़ा गर्व रहा है कि जब कभी भी मैं अस्पताल गया हूँ और मेरे जीवन में कई बार ऐसा हुआ है कि मुझे अस्पताल जाना पड़ता है तो मैंने हमेशा अपने भारत में जो चिकित्सा है उस पर विश्वास रखा है, विदेश कभी नहीं गया। इसी तरह मैं ऐसा मानता हूँ कि जिस तरह का कार्य डॉक्टर तांबे कर रहे हैं उससे उनका नाम, ख्याति और जिस तरह के वो काम कर रहे हैं वो देश विदेश में इनका नाम फैले,
यहाँ से जो हमारे पदार्थ हैं वो विदेश जाएं, बजाय इसके कि वहाँ के पदार्थ हमारे पास आएँ। मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और आशा करता हूँ कि इसी तरह वो नेक काम करते रहें, ताकि न केवल देश में बल्कि विदेश में भी उनका नाम उज्जवल हो। अनेक अनेक धन्यवाद। Thank you, sir. May I request Shri Balasaheb Thackeray to please say a few words. जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या पुढे सुद्धा डिलिव्हरीचा प्रश्न आलेला आहे, परंतु विषय गंभीर आहे. ह्या वातावरणामध्ये माझी ठाकरी भाषा कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण सांभाळून बोलतो. तांबेजींनी हे तंत्र एका विशिष्ट पद्धतीने हाताळलं आहे. प्रश्न असा पडतो की काय पूर्वीच्या बायका बाळण होत नव्हत्या का? पुस्तकं वाचून होत होत्या? मला तर त्यावेळेला कोणी सांगायचं की शेतकऱ्याची बायको गरोदर असताना शेतात काम करत असली आणि पोर झालं तर नाळ त्याच कोयत्याने कापायची. कधी सेप्टिक नाही, काही नाही, काही नाही. फार भयंकर प्रकार चाललेले आहेत. अशा वेळेला तुम्ही एका तांत्रिक दृष्टीने, एका विशिष्ट सायंटिफिक दृष्टीनं ह्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करून सांगता. मी तर मगाशी आम्ही बसलो असताना, डॉक्टर तांबेंनी बसलो असताना, डॉक्टर, हा गर्भसंस्कार हा जर एक असला तरी बाह्य संस्कारही फार महत्त्वाचा आहे. आणि ह्या बाह्य संस्काराच्याच बाबतीत बोलायचं झालं तर मागे मी एक चित्रपट पाहिला होता, चांदणी बार. ह्यामध्ये सुद्धा एक फार सुंदर चित्रण केलं होतं एका विशिष्ट प्रसंगाचं. बाह्य संस्कारांसुद्धा मुलं बिघडू शकतात. काही वर्षापूर्वी माझा मुलगा उद्धव फिलाडेल्फियाला गेला होता. संस्कार हा बाह्य संस्कार. आणि त्यांनी लहान लहान पोरं काही वर्षापूर्वी अमेरिकेत गेलेली, स्थायिक झालेली, हे यांना पाहिल्यानंतर, हे महाराष्ट्रातून आल्यानंतर कळल्यानंतर पोरं विचारतात एवढी संस्कार. मॉम व्हॉट इज अ मँगो लेडी? मँगो लेडी? मँगो लेडी? मँगो मदर? कोणाला काही कळे ना. नंतर खोलात जाऊन विचारल्यानंतर मग त्यांना कळलं मँगो लेडी म्हणजे अंबाबाई आणि मँगो मदर म्हणजे अंबा माता. हे कसले संस्कार? तुम्ही आतले संस्कार सांभाळाल, पण या बाह्य संस्काराचं काय? रेव पार्ट्या, मग तोंडावरती बुरके घालून. कोणाला लाज वाटेल मला माहीत नाही, आईबापाला लाज वाटेल का स्वतःला लाज वाटते, हे कार्ट आपण कशाला जन्मास घातलं म्हणून, हेही होऊ शकतं. प्रश्न एवढंच येतो की एक आता आणखीन एक न्यायमूर्ती निर्णय द्यायला लागलेले आहेत. एक निर्णय, टोमणे मारणं हा गुन्हा नाही. टोमणे मारणं हा गुन्हा नाही. आता मला सांगा डॉक्टर, तुमच्या ह्या संस्कारामध्ये बाई गरोदर आहे आणि सासूबाई किंवा इतर कोणी टोमणे मारत आहेत, त्याचा गर्भावरती परिणाम होईल की नाही? आणखीन एक कोर्टाचा निर्णय आला, मी फाईलच घेऊन आलेलो आहे, पण ते कशाला दाखवा. नवऱ्याने बायकोला मारलं तरी तो गुन्हा ठरत नाही, धोपटा. त्याचा गर्भावरती परिणाम होईल की नाही? म्हणून मी सांगतो की आतलाही संस्कार आणि बाहेरचाही संस्कार जपायलाच पाहिजे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे, पुस्तकं वाचून काय ज्ञान मिळणार असेल ते पहा. आता माझे दोस्त अमिताभजी आजोबा बनणार आहेत. तुम्हाला या पुस्तकाचा उपयोग होईल. घरी घेऊन जा, पण फार आसनाविसनाच्या भानगडीत पडू नका. माझा एक नातेवाईक आहे, सगळ्या घराणं वारलं. ते किती मुलं झाली असतील त्यांना, कारण उद्योगच नाही ना दुसरा. 21 मुलं झाली, 21. हो, पुस्तक न वाचता. काय करायचं काय याला? म्हणून मी सांगतो, जेवढं पाहिजे तेवढं घ्यावं, बाकी सोडून द्यावं बस. आता जास्त काही बोलत नाही बरं, कारण मला प्रत्येक निराळा संस्कार झालेला आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाचा संस्कार झालेला आहे आणि त्यामुळे माझं हे छोटंसं भाषण जसं काही बोललो असेल तसं मी तूर्त तरी इथे थांबवतो आणि आपल्या सर्वांची मनपूर्वक
आपल्याला धन्यवाद देतो. आपण सर्वांना निरोगी दीर्घायुष्य मिळो, शतायुष्य भव, चिरंजीवी भव, यशस्वी भव असा आशीर्वाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.